मॅन ऑफ द मॅच यस जुनीद खान साहेब. रवी पहिल्यांदा रवी या पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच रवी बोंबक. वर्तकनगर एक्सप्रेस जबरदस्त कामगिरी आणि जुनीद सरांच्या शुभ हस्ते जरी पराभूत झाले मन जिंकून घेतली आहेत रवी तुम्हाला हा पुरस्कार दिला जातोय. आणि नवनाजी गावकर आणि नरेश साहेब या. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि 1000 रुपयाचा पुरस्कार होता 3 षटकारासाठी रिया चेंदवनकर यांच्याकडून तो देखील दिला जातोय. मुंबईचा तुफान थॉमस डायस. ज्या वेळेला मैदानात अगदी दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये देखील ज्याने बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला थॉमस डायस आणि रिया चेंदवनकर यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठीचे 1000 रुपयाचा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला जातोय. आपल्या मुंबईचा तुफान थॉमस डायस. हा टॉस करून घ्यायचा आहे पुढच्या मॅचचा सेमीफायनलचा टॉस करून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्वाचा नियम आज जी टीम क्वालिफाय होईल आज फोटो काढला जाईल क्वालिफाय झाल्यानंतर आणि तेच प्लेयर उद्या खेळतील याची नोंद आपण घ्यायची आहे. कंपल्सरी टी शर्ट यस नाहीतर बक्षिसाच्या रकमेत कपात होईल आणि हा या स्पर्धेचा इतिहास सुद्धा आहे. चला टॉस साठी यायचं आहे. मॅच आहे जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी काळा चौकी विरुद्ध बोईवाडा पोलीस स्टेशन यांच्यातील सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. स्वतःचे दुःख लपून संपूर्ण जगाला ठेवणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे पोलीस बांधव ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ओव्हर कधी पॉवर प्लेची असणार आहे. प्लीज नावं कळतील तर बरं होईल. निळकंठ आणि धनंजय. तर गोलंदाजीसाठी नाव कळवा प्लीज. बोईवाडासाठी गोलंदाजी. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय व्हाईट बॉल. धाव संख्येला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. अभि एक ऐतिहासिक सामना आहे आणि आपल्याला समालोचनाची संधी मिळते. हो सर हे भाग्य आहे आपल्याला या सामन्यामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली आहे कारण पोलीस बांधवांच्या सामन्यामध्ये आपल्याला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे ती म्हणजे लारा आणि बुमराह यांनी. वा काय फटका खेळलाय सर. पहा चौकार येताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय या ठिकाणी खेडेकर गोलंदाजीसाठी आहेत. धनंजय यांच्या बॅटमधून हा फटका येताना पाहायला मिळालाय आणि सुरुवात मात्र धडाकेबाज करण्याचा प्रयत्न काळा चौकी पोलीस स्टेशनचा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आमचे सगळे पोलीस बांधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धनंजय बिग हिट फटका टोलावलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे. स्किटी वातावरण आहे. सगळ्या खेळाडूंच्या बाबतीत या गोष्टी होत आहेत कारण आणि या सगळ्या आमच्या साहेबांना चिखलातल्या क्रिकेट खेळायचा थोडासा अनुभव कमी असेल सुद्धा परंतु ते मैदानात आहेत हेच खूप महत्वाचं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी या ठिकाणी जरूर होती परंतु इकडे बॉल पाठीमागे देखील गोशांकित क्षेत्रात गेलाय. 2 धावा मात्र तिकडे त्यांना पाहायला मिळत आहेत. धाव संख्या 2 ने पुढे गेली आहे. अभि हो सर 2 धावा आल्या आहेत. 2 चौकार आल्यानंतर आता मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत धनंजय सर आणि त्यांच्याच बॅट मधून आपण पाहिले तर 2 चौकार पाहायला मिळालेत. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. बिग हिट
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पार. येतोय षटकार. पहिलाच बॉल. निळकंठ साहेब आहेत, बॉल एवढा लांब मारलाय तर आरोपींना किती मारत असतील. पहिलाच बॉल मोठा फटका. यस धनंजय सर. चला, थोडीशी नावांची आम्हाला चुकीची माहिती मिळाली होती. यस धनंजय यांना स्ट्राईकवर पाहत आहेत. ठोकलाय मात्र एक मोठा फटका. लांब लचक स्ट्रोक येताना पाहिला मिळालाय. हाई चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा वळलाय, यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय आणि इकडे पहिली ओव्हर संपलेली आणि धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 17. अभि. हो सर, पहिल्याच षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 17 धावा पाहायला मिळाल्या आहेत. महागडे षटक म्हणावं लागेल. यस, आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असलेल्या संघाने म्हणजेच काळा चौकी पोलीस स्थानक या संघाने आता मात्र पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय, धनंजय आणि निळकंठ. आणि निळकंठ यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 चौकार पाहायला मिळाले आणि धनंजय स्वतः एक मोठे क्रिकेटर देखील आहेत आणि काळ्या चौकीच्या बाटली बॉय कंपाऊंड मध्ये देखील आम्ही पाहिले सरांना क्रिकेट खेळताना. तेच फलंदाजी करत असताना पाहायला मिळाले आणि त्यांनीच आतापर्यंत 1 षटकार देखील ठोकलाय. महत्वाचं षटक आहे. जेवढ्या रन या ओव्हरमध्ये येतील ना, हे बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर आहे, तेवढ्या त्या रन डबल होणार आहेत. त्याच्यामुळे ही ओव्हर खूप महत्वाची असणार आहे काळा चौकीसाठी आणि भोईवाड्यासाठी देखील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु निघाला बॉल मिड विकेटच्या दिशेने. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. क्रिकेट खेळताना कपडे खराब झाली तरी चालतील, चिखल लागला तरी चालेल, त्याच्यासाठी सर्फ एक्सल आहे, परंतु टीम जिंकणं गरजेचं आहे. सर, मगाशी स्किट झाले होते पण आता मात्र तो चेंडू त्या ठिकाणी अडवलाय सरांनी. एकोणीस धावा धाव फलकावर आपल्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. काळा चौकीची बॅटिंग आहे. यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं कारण पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यानंतर मात्र दुसरा चेंडू निर्धावात त्यांना पाहायला मिळतोय. उद्या सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर विजय पावले, योगेश पेनकर, कृष्णा सातपुते, उद्या केतन म्हात्रे, फरदीन काझी, श्रेयस कदम, व्हाईट बॉल. उद्या या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथमेश पवार, नाना, अशी वलयांकित नावं मोठ्या प्रमाणावर उद्या इकडे त्यांना ओमी केनी सुद्धा उद्या या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. अशी वलयांकित तारे सितारांची मैफिल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. उस्मान पटेल, उमर खान, ही सगळी नावं उद्या या ठिकाणी पाहायला मिळणार. त्यामुळे उद्याचा दिवस चुकवायचा नाहीये. आय थिंक महेश नानगुडे हा युवा खेळाडू देखील या ठिकाणी उद्या तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अशी बरीच नावं आहेत जी उद्या या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे चलो नरे पार्क. हो सर, उद्याच्या सत्रामध्ये मोठे तारे सितारे पाहायला मिळणार आहेत आणि सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये टेनिस क्रिकेट विश्वाचा देव कृष्णा लक्ष्मण सातपुते इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. यावेळेला आता मात्र 1 धाव मात्र पंचांनी घोषित केली आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 22. ज्यावेळेला व्हाईट बॉल, आता व्हाईट बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षणीय लढत आहे आणि हीच लढत ज्या लढतीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. सर काय म्हणाल? हो, आम्ही आवर्जून वाट पाहतो. प्रत्येक टीमसाठी किट्स आहेत, ट्रॉफीज आहेत आणि हे सगळे पोलीस बांधव खेळतात. याही वेळेला टोलावलाय बॉल, पाठवलाय लांब लांब लांब, षटकार.
षटकार आलाय सर. काय फटका सजवला पहा धनंजय यांनी. आतापर्यंत 2 षटकार ठोकले धनंजय यांनी या मॅच मध्ये. पॉवर प्लेचं षटक थोडस महागडं ठरत असताना पाहायला मिळते सर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि याच स्पर्धेत पहिल्याच दिवशी एक प्रेक्षणीय लढत देखील पाहायला मिळते आणि त्याच लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आम्ही देखील उत्सुक होतो या स्पर्धेसाठी, आम्ही देखील उत्सुक होतो या सामन्यासाठी. हो, यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आता पॉवर प्लेचं हे षटक जर आपण पाहिलं तर समाप्त देखील झालंय आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलीये पाहावी लागेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक होतं. या षटकामध्ये जेवढ्या धावा होणार तेवढ्या धावा डबल होताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच एकूण 14 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणास्तव मात्र त्या धावा झाल्या आहेत 28. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 45 सर. 45 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर इकडे फायदा झाला, म्हणजे जे आपण डबलची स्कीम आहे म्हणाल मी, त्याचा फायदा इकडे होताना पाहायला मिळाला आणि तो दोन्ही टीमला होणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगमन होतं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या सिक्सर बॉलची चर्चा मात्र येस, आणि ज्यांच्या सिक्सर बॉलची चर्चा सर्व दूरपर्यंत संपूर्ण भारतामध्ये पाहायला मिळते त्याच सेट एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा केतनभाई सेठ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज दिवसभर सिक्सरवर सिक्सर मारले जात आहेत. त्याचं कारण आहे बॉल आहे सिक्सर आणि या सिक्सर बॉलचे सर्वे सर्वा या ठिकाणी सेट एंटरप्राइजेस केतनभाई सेठ यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबरीने राहुलजी दुबे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. सिक्सरच्या बॉलवर खूप सिक्सर गेले, त्याच्या बरोबरीने पिंक, आज जर पाहिलं तर येलो कलरचा अल्ट्रा बॉल याच्यावर देखील जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे. तर ज्यांच्या माध्यमातून हा बॉल निर्मित केला जातो केतनभाई सेठ यांचं आगमन होतं आणि या सिक्सरचा बॉल, सिक्सरचे मालक आलेत आणि तुमचं स्वागत केलंय सिक्सरने. एक जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. धनंजय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. बोल ना रवी. येस, त्याचबरोबर सगळी ऑफिशियल टीम आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक बॅग, किट बॅग त्यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. तर त्याबद्दल देखील आम्ही त्यांचे मनापासून आभारी असू आणि त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करू. सेठ एंटरप्राइजेस सर्व्हिस सर्वा केतनभाई सेठ यांचं स्वागत असेल. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि इकडे धाव घेण्याचा प्रयत्न. यस, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय सर. महत्वाची लढत आहे, प्रेक्षणीय लढत जरी असली तरी मात्र सगळ्यांच्याच नजरा या मॅच वरती पाहायला मिळत आहेत आणि आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 54. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर सिक्सर सुप्रीमो म्हणजेच केतन सरांनी केलाय आणि आज देखील आपण पाहिलं तर एक विशेष डिझाईन केलेला सीमवाला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. येलो कलरचा बॉल, जो बॉल आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये वापरला जातोय. हो, यावेळेला चांगला बॉल, यष्टीरक्षक आणि पहा काय चिट्याच्या चपळाईने यष्टीरक्षण केलंय आणि विकेट देखील येताना पाहायला मिळते. फलंदाज निळकंठ देखील या ठिकाणी माघारी परतलेत. विकेट. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिली बॅटिंग करत असताना काळा चौकीचा संघ पाहायला मिळतोय. चांगलीच धावसंख्या उभारली गेली आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 54 झालेली आहे. 54 धावा धावफलकावर. रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर या बंधूंच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकप्रिय रबर बॉल क्रीडा स्पर्धा नरे पार्क परळ या ठिकाणी आपण पाहत आहोत. स्पर्धेचा पहिला दिवस. चेतन येतात बॅटिंग करण्यासाठी.
हो, चांगला बॉल या ठिकाणी. धनंजय मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळत आहेत. एकंट चेतने त्यांना पाहायला मिळत आहेत. धनंजय त्यांच्या जोडीला आहे. धनंजय यांनी 3 षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत. पुढे सरसावले, जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु अडला जातोय झाडाला. पुन्हा एकदा बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका त्यांना पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावांसाठीची धावाधाव या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे पोलीस बांधव आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धाव संख्या झाली आहे अब तक 56. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धनंजय यांनी तर एक बॉल हरवला सुद्धा. आपलं काही हरवलं तर आपण पोलीस स्टेशनला कंप्लीट करायला जातो. आता पोलिसांनी बॉल हरवला तर काय करायचं. आज आनंद घेत आहेत सर्वच पोलीस बांधव या संपूर्ण स्पर्धेचा. या मॅचच्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 56. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये आणखी किती धावा येतील ते पाहावं लागेल आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आमंत्रित केला जाईल. गावित साहेब आलेले आहेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. सर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धनंजय साहेब आज मात्र आपण पाहतोय षटकारांचा पाऊस अक्षरशः मैदानामध्ये पाडताय. सर काय म्हणाल. काय म्हणणार. आरोपी जसे म्हणतात ना, साहेब आता जाऊ द्या, कमी मारा कमी मारा, तसा बॉल सुद्धा म्हणत असेल साहेब आता जरा थांबा. आज चर्चा मात्र धनंजय साहेबांचीच होताना पाहायला मिळते. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता फटका फसलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 62 62. अजूनही शेवटचे सर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धनंजय व्यवहारे साहेबांची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. हो अगदी पाहूया. अंतिम टप्पा आहे. काय होईल, किती धावा बनवल्या जातील, टार्गेट कितीचा असेल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, बाहेर टाकलाय. गावित साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला पुल होतोय सक्सेसफुल. आणखीन एक षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. षटकारांचा पाऊस, षटकारांची आतिषबाजी, षटकारांची दिवाळी साजरी करत असताना पाहायला मिळत आहेत धनंजय व्यवहारे साहेब. हो यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय जरूर. यावेळेला काय झेल पकडलाय. पाहायचंय पंचांकडे. सगळ्यांच्याच नजरा आता मात्र पंचांकडे आहेत. षटकार. धनंजय साहेब. सगळ्यांना विनंती असेल आपण धनंजय साहेबांसाठी टाळ्या वाजूयात का. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चॅलेंज केलं या निर्णयाला फिल्डिंग टीम कडून. बॉल बिचारा म्हणत असेल बर्फाच्या लादीवर झोपून मारल्यानंतर जेवढ्या वेदना होत असतील ना, त्याच्यापेक्षा जास्त वेदना त्या बॉलला होत असतील, एवढे मारले. सगळे आपल्या सणांमध्ये सातत्याने तत्पर असणारे
ऑन ड्युटी 24 तास असणारे आमचे सगळे बंधू आज मैदानात खेळतायत आणि तुम्ही मैदानात खेळतायत, आम्हाला कॉमेंट्री करायला मिळते साहेब, आम्हाला सुद्धा आमच्यासाठी देखील मोठी गोष्ट आहे. षटकार निर्णय आलाय, षटकार धनंजय साहेब. हा बॉल थोडासा खाली राहिलाय आणि तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल होता ना. आणि इकडे पहिला डाव संपतोय, धावसंख्या झाली आहे. यस, पहिला डाव संपलाय, धावसंख्या झाली आहे 74 झाली आहे. 75 धावांची आवश्यकता आणि धनंजय यांचं कौतुक करावं लागेल. रन किती झाले धनंजय साहेबांचे? 38 धावांची खेळी धनंजय साहेबांनी केली. पहिल्या बॉल पासून थर्ड डिग्रीचा उपयोग त्यांनी केला आणि एक मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चौऱ्याहत्तर धावा झाल्यात साहेब, 75 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला पोलादपूर टीम, जशा टाळ्या आपण वाजवल्या भोईवाडा टीम साठी मैदानात जाताना, ओ धनंजय साहेब फॅन झालो. जोरदार टाळ्या. काळा चौकी पोलीस स्टेशन. काळाच हॅलो काळा चौकी पोलीस स्टेशनचे हे सर्व अधिकारी कर्मचारी मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. एक ऐतिहासिक सामना, पावसाळी क्रिकेट मधील चिखलातलं, पाण्यातलं, डबक्यातलं क्रिकेट, परंतु मुंबईकरांचा श्वास असणारे क्रिकेट. आमचे पोलीस बांधव मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. परळ नगरीमध्ये भोईवाडा पोलीस स्टेशन आणि काळा चौकी पोलीस स्टेशन यांच्यामध्ये सुरू असणारा एक जबरदस्त सामना आपण या ठिकाणी पाहतोय. चला टॉस साठी यायचंय टीम रायगड आणि त्याचबरोबर या ठिकाणी टॉस साठी यायचं विनंती असणार आहे. पोलादपूर संदीप कदम सर उपस्थित आहेत. रायगड प्रिवान 11 रायगड कॅप्टन या. पाहिला मिळत आहेत संदीप कदम आणि अभिषेक. टॉस जिंकला काय निर्णय असेल? सर आम्ही बॉलिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहेत. संदीप कदम सर, सेमीफायनलला पोहोचलेला आहात, काय म्हणाल, कसं वाटतंय? याच मैदानात खूप साऱ्या स्पर्धा जिंकल्यात तुम्ही आणि काय म्हणाल आज? खूप छान वाटतं सर. खूप दिवसातून रबर बॉल खेळायला मुंबईला आलो आणि सेमीफायनल मध्ये गेलो. खूपच आनंदी आहे. संदीप कदम आणि यश हे नेहमीच समीकरण राहिले. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा असणार आहेत. आणि काय आज पोलीस बांधवांची देखील या ठिकाणी संदीप सर मॅच पाहायला मिळाली, कारण रवी आणि महेश चंदवनकर दरवर्षी काहीतरी नवीन गोष्ट आणत असतात. सर आपण शनिवार रविवार खेळतो किंवा इतर दिवशी कामावर जातो, तर हेच आपल्यासाठी जे सर्व उभे असतात संरक्षणासाठी आपल्या, आणि त्यांच्यासाठी एक मॅच ठेवली म्हणजे त्यांचं लारा आणि बुमरोचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी. आणि ते सर देखील सर्व आनंदाने खेळत आहेत, ते बघून पण आपल्याला आनंद वाटतोय. खरोखर आपण सगळेच आनंद साजरा करतोय. सगळ्या प्रेक्षकांना माझी एक विनंती असेल, भोईवाडा पोलीस स्टेशन आणि काळा चौकी पोलीस स्टेशनच्या या सर्व आपल्या बांधवांसाठी
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅलो, दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. 24 बॉल मध्ये 75 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षणीय लढत, सगळ्यांनीच लक्ष वेधून घेतलंय या लढतीमध्ये आणि हेच पोलीस बांधव, याच पोलीस बांधवांमध्ये हा एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भोईवाडा पोलीस स्थानक आणि त्यांच्या विरुद्ध काळा चौकी पोलीस स्थानक या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. धनंजय व्यवहारे साहेबांनी काय फलंदाजी केली पहिल्या डावामध्ये आणि त्यांनी ठोकलेले ते उत्तुंग गगनचुंबी षटकार आणि त्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये तब्बल वैयक्तिक धनंजय व्यवहारे साहेबांनी मॅच मध्ये बनवल्या त्या धावा म्हणजे 38 धावा वैयक्तिक पहिल्या डावामध्ये बनवले धनंजय व्यवहारे साहेबांनी. आणि त्याचप्रमाणे आता मात्र दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करावी लागेल फलंदाजी करत असलेल्या संघाला. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी, भागवत आणि ओमकार हे दोन सलामीवीर फलंदाज आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1. पहिला बॉल चांगला हाताळलाय, पडल्यानंतर थोडंसं चेंडूने वळण घेतलंय, गेलाय बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. पहिलाच बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 75 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 23 बॉल मध्ये आता 75 करायचे आहेत कारण पहिलाच बॉल निर्धावालाय. यावेळेला पुढे सरसावत असताना चांगला स्ट्रोक, चांगला कन्वर्ट पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. षटकार येताना पाहायला मिळतोय भगवत यांच्या बॅटमधून. पाठलाग षटकार येताना पाहायला मिळतोय पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर. आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॉलर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल का पाहायचंय. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत या पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतोय. सर षटकार आलाय, चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. 75 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला देखील काय फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी, जबरदस्त. नाव कळवा प्लीज. आणि बॉलरचं पण नाव विचार. चौरे साहेब त्या ठिकाणी होते आणि बॉल मात्र अडवलाय. धनंजय साहेब देखील तिकडे होते. कितीही अट्टल गुन्हेगार असेल तर त्यांना हे पकडतात, तर बॉल काय चीज आहे. बॉल सुद्धा पकडलाय. बरोबर उल्लेख केलाय चंदू सरांनी. मोठमोठ्या गुन्हेगारांना पकडलंय तर बॉल काय चीज आहे असाच उल्लेख चंदू सरांनी या ठिकाणी केलाय देखील. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर आणि आता पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. षटकार, सिक्सरच्या बॉलवर हा सिक्सर. पहिल्याच धन्यवाद. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा आलेल्या आहेत. 75 करायच्यात म्हणजे 3 ओव्हरमध्ये अजूनही 60 पाहिजेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. ज्या पद्धतीने दोघेही बॅटिंग करतात, दोघांनी 6 मारलाय. भागवत साहेब आहेत, ओमकार साहेब आहेत.
दोन्ही साहेब मैदानात सिक्सच्या निशी खेळतात. साहेब बॉलिंगला आले. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. धावसंख्या 1 ने पुढे 16 वर जाते. पाहूया काय होईल. दोन्ही पोलीस स्टेशनची सुद्धा प्रतिष्ठा मॅच पुरती. मैदानाच्या बाहेर हे सगळे मित्र आहेत. ड्युटी एकच, आपल्या सगळ्यांसाठी तत्पर असणारे हे आमचे सगळे पोलीस बांधव मैदान. परंतु कोणतं पोलीस स्टेशन जिंकणार? ट्रॉफ्या आहेत, 2 मोठमोठ्या आहेत आणि त्यात एक छोटी आणि एक मोठी सुद्धा आहे. पाहूयात पहिली कुणाला मिळणार. ओ, हा बॉल टपा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय, थोडासा टर्न होतोय, डॉट बॉल येतोय. डिक्लेअर यस, डिक्लेअर रन. यस, डिक्लेअर. एक धाव जरूर मिळेल कारण बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेला होता आणि एकेरी धाव आली. आता मात्र धनंजय व्यवहारे साहेब बॅटिंग चांगली केली होती पहिल्या डावामध्ये धनंजय साहेबांनी. आता गोलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजी करत असताना आता मात्र विकेट आली असती. झेल त्या ठिकाणी निसटला चंदू सर. घोषांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहिलं मिळेल. महत्वाचा सामना दोन्ही, कारण या सगळ्यांना मैदानात येणं, माझ्या मते मी रवी आणि महेश चंदवनकर या दोन्ही भावांचा आभारी असेल. लारा आणि बुमरो आमच्या या पोलीस बांधवांसाठी हा सामना आयोजित केलाय. सातत्याने तत्पर असणारे, सातत्याने बिजी असणारे हे सगळे पोलीस बांधव आज मैदानात क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून थोडासा वेळ का होईना आनंद घेत आहेत क्रिकेटच्या खेळाचं, हे महत्वाचं आहे. विशेष म्हणजे दोन्ही टीमला खास आकर्षक किट्स आणि काय ट्रॉफीज आहेत मोठमोठ्या. यावेळेला बिग हिट, समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. उठते तर असा हा आवाज आहे. हो सर, हा आवाज ऐकून मात्र सगळ्यांनाच ज्यावेळेला बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळायचा होता पण यष्टीरक्षक काय सुरेख झेल टिपलाय आणि आता पहिली विकेट येताना पाहायला मिळते. मनीष साहेब त्या ठिकाणी तैनात होते आणि त्यांनी झेल पकडला. स्वतः आपण पाहिलं तर सरांनी सांगितलं देखील, मी देखील कांगाली की मोठी स्पर्धा खेळलोय. काय म्हणाल सर? हो, अगदी बरोबर. आणि साहेबांनी घेतलेला झेल या ठिकाणी पाहायला मिळालाय. ही चित्र, हे माझ्या मते युट्यूबला लाईव्ह आहे. ही चित्र पुन्हा एकदा सगळे पाहतील. हे क्षण लक्षात ठेवण्यासारखे असतील आणि माझ्या मते यांच्या देखील स्टेटसला हे क्षण असतील. ज्या पद्धतीने धनंजय यांनी बॅटिंग केली किंवा हे खेळ आहे, हे आजचा दिवस, ही मॅच लक्षात राहण्यासारखी असेल. हो सर, बरोबर उल्लेख केलाय. ही मॅच लक्षात राहण्यासारखीच आहे कारण प्रेक्षणीय लढत जरी असली तरी मात्र सगळ्यांच्याच नजरा या मॅच वरती पाहायला मिळत आहेत. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय, दत्ता साहेब बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 75 धावांचा पाठलाग. धनंजय व्यवहारे साहेबांनी विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. फलंदाजी करत असताना छाप सोडली या मॅच मध्ये. वैयक्तिक 38 धावा त्यांनी बनवल्यानंतर मात्र आता विकेट देखील त्यांनी पटकावली आहे. एक्झिबिशन मॅच. भोईवाडा पोलीस स्थानक विरुद्ध काळा चौकी पोलीस स्थानक, या दोन संघांमध्ये ही प्रेक्षणीय लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. याचं सर्व श्रेय दिलं जाईल लारा आणि बुमरो यांना. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली होती धनंजय साहेबांनी, त्याचप्रमाणे दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी देखील करत असताना पाहायला मिळत धनंजय व्यवहारे साहेब. फटका सजवलाय चांगला. बॉल जर आपण पाहिला तर निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. सिक्सरच्या बॉलवर उत्तुंग असा सिक्सर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. 2 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि 15च्या सरासरीने सर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. वाह, म्हणजे संधी अजूनही आहे. बोला.
ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. सर काय म्हणाल, कोणता संघ हा सामना जिंकेल? हो, सध्या जर पाहिलं तर येस, काळा चौकीचं पारडं जड दिसतंय इकडे, परंतु पाहूयात भोईवाडा देखील कमबॅक करू शकते. मोठे मोठे फटके मारले तर येऊ शकते मॅच. कुठेतरी भोईवाडा संघाच्या या आशा जागृत झाल्यात. वाईट +1 अशा 2 पुन्हा मिळाल्यात. हो सर, अवांतर धावा येत आहेत. वाईट प्लस आणखीन एक धाव आली आहे, म्हणजेच आणखीन 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळाल्यात. आता धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 38. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 37 पाहिजेत. फुल टॉस, खराब बॉल होता यावेळेला. पंचांनी नो बॉलही घोषित केलाय आणि हा बॉल पाहूया किती धावांसाठी जाईल तिकडे. 1 धाव, म्हणजे या 2 धावा आणि यानंतर फ्री हिट सुद्धा. हो सर, फ्री हिट असणार आहे या बॉल वरती. आता मॅच ऑन झाली आहे, कारण चांगलं कमबॅक केलंय भोईवाडा पोलीस स्थानक या संघाने या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये धनंजय व्यवहारे साहेबांनी फलंदाजी केली. त्यांनी वैयक्तिक 38 धावा ठोकल्या. संघाच्या धावा झाल्या 74. आता 75 धावांची गरज असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 40. म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 35 धावा करायचे सर. अजूनही पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे. हो, 35 म्हणजे काही होऊ शकते या मॅच मध्ये. यानंतर अजूनही पॉवर प्लेची ओव्हर बाकी आहे, ज्याच्यामध्ये धावा डबल होणार आहेत. त्याच्यामुळे भोईवाड्याला सुद्धा संधी आहे. काळा चौकी विरुद्ध भोईवाडा पोलीस स्टेशन सामना चांगलाच रंगलेला आहे. नरेपार स्पोर्ट्स क्लबचं आयोजन रवी आणि महेश चंदवनकर. हो, हा बॉल थोडासा पुढे होता, बॅटच्या पट्ट्यात नाही आलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. हो, फ्री हिटचा बॉल होता आणि तोच बॉल आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून धनंजय व्यवहारे साहेब. आज मात्र त्यांनी बॅटिंग केली, गोलंदाजी केली. यष्टीरक्षक देखील म्हणून सध्या आज मात्र धनंजय व्यवहारे साहेबांची चर्चा होताना पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेतील प्रेक्षणीय लढतीमध्ये. सगळ्यांच्याच नजरा या संपूर्ण स्पर्धेवर, सगळ्यांच्याच नजरा या सामन्यावर देखील पाहायला मिळत आहेत. भोईवाडा पोलीस स्थानक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय काळ चौकी पोलीस स्थानक. क्रिकेटचा महासंग्राम. पुढचा बॉल बॅकफुट वरती येऊन हलक्या हातांनी स्टिअर करायचा होता, दिशा चुकली. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. गोलंदाजी करत असलेला संघ तो म्हणजे टीम काळ चौकी पोलीस स्थानक. काय म्हणाल सर? हो, अगदी सामना चांगलाच रंगलाय आता. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. कंप्लीट होते धाव, परंतु पाहायचंय शेवटच्या ओव्हरमध्ये रन राहणार किती, कारण डबल रन मिळणार आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. त्याच्यासाठीचं प्लॅनिंग करूनच सध्या भोईवाडा खेळते. त्याच्यामुळे जर का या ओव्हरमध्ये आणखीन एखादा मोठा फटका आला मजा येईल. धावसंख्या झाली आहे 42. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 8 बॉल बाकी आहेत. 42 धावा झालेल्या आहेत. हो, यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु फटका फसलाय. हो, वाह, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडली गेलेली आहे. वाह, हो, सुरेख झेल पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाजी करत होते आणि तदनंतर मात्र हा सुरेख झेल पाहायला मिळाला आणि आता विकेट येताना देखील पाहायला मिळते. फलंदाज दत्तासाहेब मात्र माघारी परतलेत. आहेत 7 बॉल आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 33. परंतु यानंतरच्या ओव्हरमध्ये डबल रन मिळणार आहेत. 33 पाहिजेत. सचिन कदम साहेब बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोईवाडा सचिन कदम साहेब मैदानाच्या आतमध्ये एंट्री दाखल होत आहेत. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे या ठिकाणी. पाहूया, 7 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. यानंतर देखील एक महत्वाचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे सचिन कदम. हो, बॅट अतिशय वेगात फिरवली आहे आणि इकडे नो प्लस. या ठिकाणी तुषारजी दावंगे साहेब यांचं देखील आगमन होतं. टीडी स्पोर्ट्स मीडियाचे सर्वे सर्वा. तुषारजी दावंगे टेनिस क्रिकेटला
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय करणारे आणि खऱ्या अर्थाने या मुंबईच्या क्रिकेटसाठी तळमळ यांची आपल्याला पाहायला मिळते असे तुषारजी दावंगे सर, रोहनजी गुप्ते, आपले स्वागत. बिग हिट, स्ट्रोक खेळलाय खरा, पाहूया. झाडाला बॉल आदळला जातोय, बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतो. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. आणि आता धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सामना अजून ऑन आहे. 46 झालेत, 29 पाहिजेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ओव्हरमध्ये जेवढ्या रन येतील त्याच्या डबल होतील, म्हणजे 15 केल्या तरी काम होणार आहे 6 बॉलमध्ये. पाहूया काय होतंय. हो सर, महत्वाचा षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आता मात्र पाहायला मिळेल आणि त्याची आतुरता सगळ्यांना होती, कारण आता 29 धावांची गरज आहे. म्हणजेच 15 धावा जरी बनवल्या तरी मात्र सामना जिंकू शकते टीम भोईवाडा पोलीस स्थानक. पण त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय काळ चौकी पोलीस स्थानक, ते देखील सामना सोडायला तयार नाहीयेत. आणि आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. सर, काय वाटतंय, कोणता संघ हा सामना जिंकेल? तुषारजी दावंगे सर, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. टीडी स्पोर्ट्स मीडियाचे सर्वे सर्वा. 6 बॉल आणि 29 पाहिजेत, परंतु जी ओव्हर आहे इकडे डबल रन होणार आहेत, म्हणजे 15 केलं तरी काम होणार आहे. पाहूया काय होत आहे. 6 बॉल शेवटचे बाकी आहेत. स्ट्राईकवर कोण आहे? स्ट्राईकवर ओमकार आहे. स्ट्राईकवर एक षटकार त्यांनी मारलाय. आता 6 बॉलमध्ये आणखी एखाद दुसरा मारायचा आहे. पाहूया. अभिषेक, मजा येते, म्हणजे ही मॅच सुद्धा जबरदस्त होते. सर, सकाळपासून आपण सामने पाहिले, पण ही प्रेक्षणीय लढत आहे. या लढतीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय या लढतीने. हो, प्रचंड वेगात सर बॉल हाताळलाय. पहा काय बॉल प्रचंड वेगात हाताळलाय या गोलंदाजाने. आणि आता 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. यस सर, कशासाठी? यस, व्हाईट बॉल साठी आता मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. महत्वाची लढत, 29 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, पहिला बॉल गोलंदाजाने हाताळला. आता मात्र त्याची चर्चा केली जाते. हा बॉल व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी मात्र आता पाहायला मिळते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. योग्य बॉल होता, बॉल योग्य होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल बाकी आहेत आणि 28 करायचेत, म्हणजे 14 केले तरी चालतील 5 बॉलमध्ये. बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. यस, बायचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, परंतु सचिन कदम साहेब मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 बॉल बाकी आहेत आणि डबल होणार या हिशोबाने 14च पाहिजेत त्याच्या पाहिले तर. पाहूया. हा बॉल, ओ यस, आणखीन एक धाव या ठिकाणी मिळते. 13 पाहिजेत. 48 झालेत. यस, म्हणजे 27 पाहिजेत तशा. ओके, 5 बॉल. एखादा षटकार येईल का? आला तर मजा येईल. 6ची अपेक्षा आहे. यावेळेला फटका खेळला. यस, जबरदस्त स्ट्रोक, परंतु धावा, ओ फटका जबरदस्त होता, परंतु लाईन चुकीची, म्हणजे जिकडे डिक्लेअर झोन आहे त्या साईडला गेला. 2-3 फुटाने बॉल तिकडे गेलाय, नाहीतर षटकार असला असता. एक धाव त्या ठिकाणी मिळेल, परंतु सचिन कदम साहेबांची बॅट बोलायला लागली आहे. क्षमता आहे त्यांच्याकडे मोठे फटके मारण्याची. अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 26 धावांची, म्हणजे 13 केले तरी चालतील. पाहूया काय होईल. अभि,
आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, स्वतः एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व देखील आहेत, सिद्धेशजी दाऊसकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वच मान्यवर आज मात्र उपस्थित राहत आहेत वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आणि विशेष बाब म्हणजे सिद्धेश दाऊसकर साहेब या प्रेक्षणीय लढतीमध्ये या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेत. हो, टप्पा पडतोय, बॉल थोडासा टर्न होताना पाहिला मिळाला, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पाहूया, अजूनही जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकाराची आवश्यकता आहे, लेगबायची धाव कळवली जाते, षटकाराची आवश्यकता आहे. जर षटकार आला या बॉलवर मजा येईल. हो सर, 50 धावा धावफलकावरती झाल्यात, म्हणजे जिंकण्यासाठी 25 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेजा नियम आहे. षटकार पाहिजे, षटकार पाहिजे, षटकार पाहिजे. टीम बोईवाडाला. पाहूया, यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये तिकडे आणि फटका फसलाय. बॉल हातात जातोय आणि आता 2 बॉल 13. हो सर, 2 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत, काही होऊ दे. टी 25 करायचे आहेत. काही होऊ शकतं या मॅच मध्ये आणि या 2 बॉलवर काही होऊ शकतं सर. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय, परंतु क्रिकेटसाठीची एक आनंदाची बातमी आली आहे. साऊथ आफ्रिका संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. माझ्या मते साऊथ आफ्रिका संघासाठी देखील टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. बिचारे कित्येक स्पर्धांमध्ये सेमीफायनल पर्यंत पराभूत झाले, परंतु आपल्यालाही आनंद सगळ्यांना झालाय कारण ते जिंकलेत. आणि इकडे काळा चौकी पोलीस स्टेशन विजयी होताना पाहायला मिळत आहे. श्रीधनकर साहेब आपल्या टीमचं अभिनंदन आणि कदम साहेब आपले कौतुक. आम्ही लक्ष वेधू. चला त्वरित क्षेत्ररक्षण समजून घ्या, कारण पुढे बॅटिंग तुम्हालाच करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग तुम्हालाच करायची आहे. प्रिवाण 11 रायगड टीमला आपण पाहतो आहोत. शेवटची मॅच स्वर्गीय जयराम निकम स्मृती 11 या संघाला आपण पाहतो आहोत. पोलादपूरचा संघ तर एका बाजूला प्रिवाण 11